पिऊन माणूस मरणार नाही, सडणार. ड्रिंक करण्याच्या किंवा ॲडिक्शन मध्ये जाण्याच्या अगोदर माणूस वेगळा असतो, ॲडिक्शन झाल्याच्या नंतर माणूस वेगळा असतो. आणि मला असं वाटतं की रिहॅब सेंटर मधून गेल्याच्या नंतर तो मग तिसरा माणूस असेल. हो, ऍक्च्युली तिसरा माणूस म्हणजे जो ऍक्च्युली तो आहे. हा, जो ऍक्च्युली तो आहे, म्हणजे ते जो पोटेन्शियल ह्युमन बिईंग तो बनवू शकत होता तो बन. ड्रग्सने माणूस असं पण जाऊ शकतो, कॅन डाय लाईक दॅट. काही टूल्स असतात. सो व्हॉट कॅन बी दोज टूल्स की ज्याने एखादा व्यक्ती प्रिव्हेंट करू शकतो किंवा थोडंसं रोखू शकतो? की आमचे ॲडिक्टिव्ह ट्रेट्स काय आहेत, आमची थॉट प्रोसेस, विचार शक्ती जी आहे, विचाराची रीत जी आहे ती कशी बदललेली आहे इतक्या वर्ष दारूच्या किंवा ड्रग्स घेऊन, कसं बदललेलं आहे ते सगळं आयडेंटिफाय करण्याची प्रक्रिया जी असते ते लिहायला लागते. किती क्लायंटमध्ये सेक्शुअलिटी इश्यू येतो ॲडिक्शनमध्ये? एव्हरीवन, सगळ्यांना. इट इज नॉट नेसेसरली फिजिकल, बट इट कॅन बी इमोशनल, इट कॅन बी सायकोलॉजिकल. सिगारेटपेक्षा वीड किंवा बाकी से इट्स नॅचरल, राईट? सो यामध्ये किती खरं आहे? हे खरंच वीड इज गुड फॉर हेल्थ? सी, वीड इज ऑल्सो अ ड्रग. सिगरेटमध्ये निकोटीन आहे, टोबॅको आहे, सो दॅट इज ऑल्सो अ ड्रग. सेलिब्रिटीज आपल्या कॉमन जे माणसं असतात त्यांच्यावरती परिणाम करतात का, किंवा त्याला आपण इन्फ्लुएन्स होतो का? अगोदर डिटॉक्स करणं हे फर्स्ट स्टेप असेल, मे बी त्यानंतर मग मेडिकेशन किंवा वॉट एव्हर. नाही, मेडिकेशन इज गिव्हन ड्युरिंग डिटॉक्स. ओके. सो ही प्रोसेस एकदा सांगा ना मला, की काय जेव्हा तुमच्याकडे एखादा क्लायंट आला, सो त्याची किती दिवसांची ट्रीटमेंट असू शकते? एक एक्झाम्पल देऊन मला सांगा. आणि त्यानंतर फर्स्ट 3 days 7 days काय असेल, नंतर 7 days काय असेल, त्यानंतर 7 days काय असेल? सी, फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याला कनेक्ट करतात फॅमिलीज. जो माणूस पित असतो किंवा ड्रग्स घेत असतो ते क्वचितच कनेक्ट करतात. ठीक आहे, तर फॅमिलीज कनेक्ट करतात. तर आपण हिस्ट्री घेतो फोनवरती सुद्धा. आपली जी हेल्पलाईन आहे ते आपले फॅमिली थेरपिस्टची वंदना आहे तेच हँडल करतात. आपण कोणाला ठेवलेलं नाही आहे हँडल करण्यासाठी. सो शी इज ऑल्सो समवन हू हॅज बीन एक्सपिरियन्स्ड ॲज अ co-dependent also, like Mahesh was someone who was addicted, so she is also was someone who was as a co-dependent. So the family speak to her, तर ते हिस्ट्री घेते आधी. देन शी ट्रान्सफर्स द कॉल टू मी की सो दॅट आय कॅन टेक अ मेडिकल हिस्ट्री ऑफ द क्लायंट टू अंडरस्टँड. कारण आमच्याकडे येण्याच्या आधी माणूस पुष्कळ रिहॅब्स किंवा ट्रीटमेंट किंवा स्वतःहून बंद करण्याची वगैरे ट्राय केले असेल खूप पुष्कळ वेळा, आणि ते फेल झाले सुद्धा असेल. म्हणून ते परत आपल्याकडे कॉल आलेला आहे. तर त्या वेळेला जेव्हा बंद केले काय त्रास झाले त्यांना, कारण आय हॅव टू नो इन ॲडव्हान्स की what do I can I face in detoxification. Then accordingly we can decide the medicine. The person comes to meet us, then we take a history again. Then the psychiatrist also meets the person to assess if there is any underlying mental health issue आहे का. आणि खरं असेल किंवा नसेल ते आपण डिटॉक्सिफिकेशन संपल्यानंतर आणि काही काळ गेल्यानंतरच आपल्याला कळेल की अंडरलाईंग काही मेंटल हेल्थ इश्यूज आहे का. ही पण एक गोष्ट आहे इम्पॉर्टंट. ते आपण आय विल गेट इन टू दॅट लेटर, वेअर देर इज अ लॉट ऑफ मिसडायग्नोसिस इन पीपल सफरिंग फ्रॉम एडिक्शन विथ मेंटल हेल्थ इश्यूज. अँड सो द सायकॅट्रिस्ट असेसेस द पर्सन. मग ते राहायला येतात आपल्याकडे. डिटॉक्सिफिकेशन होतो मोस्टली इन द हॉस्पिटल. ठीक आहे, अंडर मेडिकल सुपरविजन. डिटॉक्स हॉस्पिटलमध्ये होतं? हां, युजली इन अ हॉस्पिटल. ठीक आहे, कारण मेडिकल सुपरविजन शिवाय ते होणं इट शुड नॉट हॅपन लाईक दॅट युजली. तर ते करतात आणि मग ते राहतात आमच्याकडे. काही इफ वी कॅन मॅनेज इन द फॅसिलिटी, बिकॉज आय एम ॲज अ डॉक्टर लिव्हिंग विथ द क्लायंट, अँड समटाईम्स with the psychiatrist prescription and all that happens. There we have a doctor on call also who is available anytime. So we have all that in place. तर ते हे डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया जी आहे इट कॅन टेक एनिवेअर बिटवीन 7 to 10 days, जे मी म्हटलं. देन द पर्सन्स काउन्सिलिंग ऑलरेडी स्टार्ट्स देअर. द काउन्सिलर स्टार्ट विजिटिंग द पर्सन, द मोटिवेशन स्टार्ट्स त्याच वेळेला सुरू होतं. आणि आपल्याकडे ट्रीटमेंट म्हणजे देर इज नो रेजिमेंटेशन, कारण वी टेक ओनली फ्यू क्लायंट्स ॲट अ टाईम. इट्स इदर अ सिंगल क्लायंट होम वी ट्रीट प्रायमरली, कारण पुष्कळचे आपले क्लायंट्स असतात त्यांना इतर क्लायंट्स बरोबर ट्रीटमेंट नाही घ्यायचे, कारण बिकॉज दे कम फ्रॉम दॅट काइंड ऑफ अ फॅमिली बॅकग्राऊंड और position in society that they don't want their confidentiality to be broken. For us, every client's confidentiality is important. That cannot be broken. That is why you will not find any testimonial on our website. Primarily because of that.
अँड वी डोंट ॲडव्हर्टाईज अँड वी डोंट हॅव अ बोर्ड ॲट आवर फॅसिलिटी. तर द पर्सन लिव्स विथ अस. So there are at least 3 meditative awareness techniques that happen. Counseling, since we are living with the clients, happens anytime in a 24-hour cycle. Writing aste, introspective writing aste, designed to each client differently, because they can, issue काय असतं addiction मध्ये, symptom, the addiction, that is the drinking or the substance use, is only a symptom of a deeper issue. Deeper issues are the inability to deal with one's emotions. Deeper issues are all the traumas that one must have gone through, which one could not share with somebody. असं असतं. लहानपणी काय झालं घडलं आपल्याबरोबर, आणि ही माणसं असं असतात की जे आपली जी भावना आहे ते व्यक्त करण्याचा त्यांना खूप त्रास होतो. एक्सप्रेस नाही करत, एक्सप्रेस करू नाही शकत. तसे माणसं असतात आणि साठवून ठेवतात आणि अज्युम करतात, म्हणजे की हा माणूस असा म्हटला कारण हे असं त्यांच्या मनात असेल म्हणून तो असा म्हणत असाल, आणि म्हणून मग मी ते ऑलरेडी डिसाईड झालेले फ्रेमवर्क ओव्हर थिंकिंग होतं त्याच्यात. दॅट ओव्हर थिंकिंग इज ऑल्सो एन एस्केप. सी, टू यूज सबस्टन्स, व्हॉट इज सबस्टन्स यूज, वाय डिड आय से इट्स अ सिम्पटम ऑफ अ डीपर प्रॉब्लेम? कारण आपल्याला वाईट वाटलं, काही गोष्टी त्रास होतो आमच्या आयुष्यात, आपल्या पिण्यामुळेच काही त्रास झालेले आहेत, आपली आर्थिक स्थिती कमी झाली आहेत, किंवा आपली वैयक्तिक स्थिती कमी झाली, शरीर अफेक्ट झालेले होत, आपले रिलेशनशिप्स अफेक्ट झाले होत, पण आपल्याला थोड्या काळाची शांती मिळेल ह्याचा एक भ्रम असतो. कारण तो दारू तो भ्रम देतो, ड्रग्स तो भ्रम देतो की तुम्ही आम्हाला घेतलात तर तुम्हाला शांती भेटणार. तर शांती कोण आहे? बाजूला तर राहत नाही. तर ते शांती ज्याच्यात भेटत होती ते अशांती निर्माण करत होते आपल्या आयुष्यात. कारण जे काही प्रॉब्लेम्स होतं ते तिथल्या तिकडेच होतं ना, तात्पुरताचं एस्केप, म्हणून त्याला एस्केप म्हणतो आपण. सो वेन दॅट इज स्टॉप्ड, देन ऑल द प्रॉब्लेम्स विल कम टू द सर्फेस. वन हॅज टू लर्न टू डील विथ दॅट. अँड ऑल द प्रॉब्लेम्स आर इमोशनल इश्यूज. Lack of communication, lack of difficulty in expressing oneself, not being able to share what one wants to feel, taking responsibility, आपल्या पिण्याचं किंवा आपल्या भावनांचं रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेणं की आपलं आयुष्य आत्ता इथपर्यंत पोचलो त्याच्या कारणीभूत फक्त मी आहे ते लक्षात ठेवणं, त्याची उद्भावना येणं किंवा हे आत्मसात करणं की मला आता ह्याची गरज नाही. इट इज लाईक अ मॅरेज which needs to be divorced. Correct. And how painful can a divorce be? बरोबर. तर तसंच असतं with addiction. But one has to develop, काय असतं ते एक one has to find रस and interest in other things in life, and one has to discover oneself. It's a rediscovery of oneself. काय असतं, आपण तो माणूस नाही बनू शकत जो मी होतो before getting addicted to a substance, before starting to drink. No, because it was that person, जो मी होतो ते मला पिण्याच्याकडे, अल्कोहोलकडे घेऊन गेला ना, किंवा ड्रग्सकडे घेऊन गेला, म्हणून मी तो माणूस तर नाही बनू शकत. आय हॅव टू बिकम अ न्यू पर्सन. एक नवीन माणूस मला शोधावं लागेल माझ्या आतमध्ये, जो आहे माझ्या आतमध्ये. ते पोटेन्शियल दर ह्युमन बिईंगच्या माणसात आहे, फिमेल असो किंवा मेल असो. तर दॅट डिस्कवरी, दॅट प्रोसेस ऑफ दॅट डिस्कवरी ऑफ हू आय एम इज द एंटायर ट्रीटमेंट प्रोसेस. अँड टू फाइंड थिंग्स टू डू विच गिव्ह मी जॉय. आणि ट्रीटमेंटमध्येच जॉय असायला पाहिजे. तर काय असतं, एक एक्सपेरिमेंट होता वेस्टर्न कुठल्या अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये केले होते विथ रॅट्स, जी उंदीर असतात. एका उंदिरेला एका रूममध्ये, एका केजमध्ये ठेवलं, त्याच्यात 2 टॅप होते, एकातून पाणी मिळत होतं, एकातून दारू मिळत होती. ठीक आहे. आणि दुसरा हे होतं ज्याच्यात सेम टॅप, 2 टॅप्स होते, दारूचे आणि पाणीचे, पण त्याच्याबरोबर खेळण्याची पार्क सारखा उंदिरासाठी एक पार्क बनवलं होतं. त्याच्यात जो पळू शकतो, बॉलनी खेळू शकतो, हे असतं. दुसरे उंदीर पण आहेत खेळण्यासाठी. असे 2 प्रक्रिया आहेत. आता हा जो रूम आहे, केज आहे, त्याच्यात फक्त दारू आणि पाणी असतं. तो उंदीर थोडा पाणी प्यायला लागला आणि मग काही नाही काही दारू टेस्ट केलं. दारू प्यायल्यानंतर तो दारूकडेच जात होता, जास्त दारूकडेच जात होता. तो देखील ऍडिक्ट होत होता. ऍडिक्ट होतो तो देखील. अल्टिमेटली ऍडिक्ट होऊन जातं. त्याच्याऐवजी ह्याच्यात हे सगळं आहे, पार्क आहे, खेळण्याची वस्तू आहे, हे सगळं आहे. तो पितो, दारू पण पित होता, पाणी पण पित होता, पण अल्टिमेटली हे सगळं ॲक्टिव्हिटीज होते, लोक होते, बाकी उंदीर होते खेळण्यासाठी वगैरे, तर ते फक्त पाणी प्यायला लागलं. सो
काय असतं, एका माणूस जेव्हा व्यसनाधीन होतो ना, तेव्हा तो स्वतःला आयसोलेट करतो. स्वतःला आधी ह्याच्यासाठी आयसोलेट करतो की मी शांतपणे पिऊ शकतो, जितकं मला प्यायचंय, मला लपून प्यायचंय. आपण दूध तर लपून नाही पित ना, म्हणजे प्रॉब्लेम आहे म्हणून आपण लपून पितो. डोळ्यांच्या समोर येऊ शकतं लोकांचा, लोक काय म्हणू शकतात म्हणून मी लपून पिणार किंवा लपून ड्रग्ज यूज करणार. किंवा त्यांच्या ड्रग्सच्या बाबतीत काही लोक असतात ज्यांच्याबरोबर मी घेऊ शकतो, किंवा त्यांच्यापेक्षा जास्त मी घेत असली तर परत माझी एकटी युजिंग होऊन जाणार. मला शेअर नाही करायचं, माझा स्टॉक मला शेअर नाही करायचं. तर आपण आयसोलेट करतो स्वतःला, पण ब्लेम काय करतो. आणि इव्हेंच्युअली काय होतो या आयसोलेशनमध्ये की बाकीचे मित्र किंवा नातेवाईक आपल्याला कधी कधी बोलवणार इनिशियली, अरे बाबा ये, ह्यांचा पार्टी आहे, तो पार्टी, आपण ट्रिपला जाऊया, आपण ह्या डिनरला जाऊया इकडे. पण ह्याच्यात सगळे मला नाही जायचंय कारण मला प्यायचंय. नाही तर मला जायचं पण आहे पण मला प्यायचं पण आहे. आणि त्याच्यात ओढ पिण्यात जास्त होतो कारण त्यावेळेला मी व्यसनाधीन झालेलो आहे ऑलरेडी. माझ्या ताब्यात तर नाहीये, माझा बिहेवियर पण ताब्यात नाही राहणार. मी प्यायल्यानंतर मी जो बनणार माणूस ते तर वेगळंच बनणार. बरोबर, अनोळखी माणूस आहे ह्यांच्यासाठी, माझ्यासाठी सुद्धा अनोळखी आहे मी जो बनतो, आहे ना. तर काय असतं, देन पीपल स्टार्ट आयसोलेटिंग देम, द फॅमिली स्टार्ट्स आयसोलेटिंग, द फ्रेंड्स स्टार्ट आयसोलेटिंग, सोसायटी स्टार्ट्स आयसोलेटिंग. फक्त त्यांना नाही आयसोलेट करत, लेट मी टेल यू, फॅमिलीज ऑल्सो गेट आयसोलेटेड. त्यांची बायको, त्यांचे आई वडील, त्यांना लोक इन्व्हाइट नाही करत, अरे हे त्या घराचं आहे, घरातली आहे. ते सोशल शेम जी होऊन जाते, ते एक सोशल स्टिग्मा जी होऊन जाते, जे लोकांना कळत नाही की हा माणूस सफर करतोय, त्या माणसाबरोबर त्या फॅमिली सफर करते, त्याची ओळख नाही आहे किंवा नाही करायची आहे, क्वेश्चन मार्क. पीपल वॉन्ट टू नो, डोंट वॉन्ट टू नो, दॅट्स अ डिफरंट क्वेश्चन, बट दॅट हॅपन्स. तर ट्रीटमेंटमध्ये सुद्धा जर आपण त्याच माणसाला त्याच्या इच्छेविरुद्ध एक जेलसारख्या ठिकाणी ठेवलात तर तुम्हाला वाटतं तो बरं होणार? नाही होणार, नाही ना. त्यांना औषध दिली, यू रिप्लेस द सबस्टन्स, दारूऐवजी औषधं दिली त्याला, काउन्सिलिंग पण दिली, काउन्सिलिंग इज द वॉटर, काउन्सिलिंग पण दिली, औषधं पण दिली, पण एक जेल सारखा सिस्टम आहे. लक्झरी जेल पण होऊ शकते, लक्झरी रेहॅब्स पण आहेत जे इनव्हॉलंटरी आहेत, जे लॉक अँड की मध्ये आहेत. होणार का ठीक, तुम्हाला वाटते का? तर आमची जी सिस्टम आहे, वी टेक आउट द क्लायंट्स फॉर मूवीज. कारण काय असतं, एक असोसिएशन असतं. मी एक्झाम्पल सांगते तर तुम्ही सांगू शकता. म्हणजे मूवीला जायचं असेल तर हिपफ्लास घेऊन जाणार, मूवीच्या ड्युरिंग थिएटरमध्ये एक स्विच घेणार किंवा सॉक्समध्ये ठेवून, किंवा जॉईंट असेल वीडचा तर पॉकेटमध्ये ठेवून, आणि ब्रेकमध्ये इंटरव्हलमध्ये जाऊन फुकून येणार, किंवा मूवीच्या आधी फुकून जाणार. एक मूवीचा एक्झाम्पल. आपल्याला ड्राईव्हला जायचंय, ट्रिपला जायचंय, तर गाडीची डिक्की भरून दारू किंवा स्टॉक ड्रग्सचा घेऊन आपण जाऊया, मग गाडीत पीत 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 जाऊया. ती एक असोसिएशन होते. कॅरेओके, गाणी आपल्याला आवडतं, कॅरेओके बार्स असतात विच आर युजली इन पब्स. तर दॅट असोसिएशन की आय वॉन्ट टू सिंग, आय लव्ह टू सिंग, बट आय नीड अल्कोहोल टू सिंग. ती एक असोसिएशन असते. आपल्याला मस्त जेवण जेवायला जायचंय, बट आय वोंट ओनली गो टू रेस्टॉरंट्स विथ सर्व अल्कोहोल. ती एक असोसिएशन बनते. तर ट्रीटमेंटमध्ये हे सगळे असोसिएशन सुद्धा तुटायला पाहिजे. बरोबर. तर वी टेक आउट क्लायंट्स टू मील्स, टू प्लेसेस वेअर दे डोंट सर्व अल्कोहोल. वी गो फॉर मूवीज, वी गो फॉर ड्राईव्स, वी गो टू प्लेसेस, नियर बाय प्लेसेस, सगळे ऑलवेज अकम्पनीड बाय द काउन्सिलर्स. सो दॅट, अँड इन treatment, the treatment counseling is going on, writing is going on, it's very intense, but there's a lot of fun because you're living with the client. There's a lot of sharing that happens, self disclosure होतो, sharing होतो. आपण गेम्स खेळतो, खालती होम थिएटर आहे, होम थिएटरमध्ये बसून बघतो, गप्पा होतात, ॲडिक्शनच्या अवतीभोवती लाईफ शेअरिंगची गप्पा होतात. इंडिव्हिज्युअल क्लायंट असले तरी सुद्धा, सिंगल क्लायंट असले तरी सुद्धा, जे काउन्सिलर्स आहेत, एक्सपिरियन्स्ड असतात त्या फील्डमध्ये, त्यांची शेअरिंग ऐकतात, त्यांच्याबरोबर जगतात. एक आपुलकी निर्माण होते, एक ॲक्सेप्टन्स होतो. जो माणूस दुत्कारला जातो किंवा दुत्कारली जाते सोसायटीत किंवा स्वतःच्या फॅमिलीत सुद्धा दुत्कारली जाते, फ्रेंड्समध्ये सुद्धा, त्यांना एक ॲक्सेप्टन्स भेटते की मी जसा आहे किंवा जशी आहे मला समजणारा कोणीतरी आहे, आणि हा माणूस माझा समोर जो बसलेला आहे किंवा बसलेली आहे, ते
कुठल्याही रीतीने इन सम फॉर्म ऑर दी अदर हॅज एक्सपिरियन्स्ड व्हॉट आय हॅव एक्सपिरियन्स्ड in his or her life at some point, and today she is living or he is living a very happy life बरोबर away from all these substances which I have gotten addicted to. म्हणजे काय, एक जी मोटिवेशन असते की अरे मी पण तशी होऊ शकते, मी पण तसा होऊ शकतो, पण मला ते सगळं करावं लागणार जे त्यांनी केले होते ह्या स्थितीत पोचण्यासाठी, चांगल्या स्थितीत पोचण्यासाठी. देन द मोटिवेशन ग्रोज. बरोबर. सो दॅट इज वेअर आय सेड वी गिव्ह द टाईम. एकदा मी एका डॉक्टरांकडे गेली होती भेटायला, त्यांना असंच हेपॅटॉलॉजी, लिव्हर स्पेशलिस्ट, लिव्हर ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट होते ते, लिव्हर स्पेशलिस्ट. तर त्यांनी विचारलं मला की तुमची ट्रीटमेंट कशी आहे वगैरे, फॅसिलिटी, प्रोग्रेस, हे सगळं मी डिस्क्राईब केली की हाऊ वी मोटिवेट द क्लायंट टू कम इन टू ट्रीटमेंट, हाऊ वी गाईड द फॅमिली टू क्रिएट अनमॅनेजेबिलिटी ऑल्सो टू गेट द क्लायंट इन टू ट्रीटमेंट. तर तिने एकच शब्द सांगितलं की तुम्ही वेळ देतात, जे कोणी देत नाही आजच्या काळात, जे वेळ देतात माणसाला बरं व्हायला, ट्रीटमेंटमध्ये आणायला आणि मग त्याला बरं करायला, जे वेळ देतात ते तुम्ही करतायत. बरोबर. आपल्यासाठी फॅमिली काउन्सिलिंग इज इक्वली इम्पॉर्टंट, जे पुष्कळ रिहॅब्समध्ये नाही आहे. बरोबर. एकदा त्या व्यक्तीला ट्रीट केलं किंवा त्याला त्या प्रोसेसमधून गेल्याच्या नंतर त्या फॅमिलीलाही ट्रीट करणं तेवढंच गरजेचं आहे, काउन्सिलिंग करणं तेवढं गरजेचं आहे, कारण त्याचा एक नवीन जन्म झालेला आहे त्या व्यक्तीचा. मग त्याला परत ऍक्सेप्ट करणं ते खूप इम्पॉर्टंट असेल. डेफिनेटली आहे. म्हणूनच तर फॅमिलीजला क्लायंट घरी गेल्यानंतर सुद्धा हेल्प लागते. कारण काय असतं, जर बायको असेल किंवा नवरा असेल जो बाकी सगळं हँडल करत होता, म्हणजे मुलांना बघणं, बिझनेस बघणं, घर बघणं, काम बघणं, फॅमिली चालवणं, सोशल कमिटमेंट्स ठेवणं, हे सगळी गोष्ट हे लोक करत होते, फॅमिली करत होती, हा माणूस पित होता. तर जेव्हा न पिऊन फॅमिली ट्रीटमेंट घेऊन परत येतो माणूस नवीन घरात, तर त्यांना असं वाटायला लागतं की अरे आता मला हे सगळं करायचंय, एक उत्साही म्हणूनपणाने येतो. पण फॅमिलीने जर ट्रीटमेंट नाही घेतलेलं असेल तर त्यांच्या आतमध्ये जी द्वेष आहे, त्यांच्या आतमध्ये जे राग आहे की इतका काळ तर तू नव्हतोस, मग आता कशाला मुलाला बघायचं, बरोबर, असं पण होतं. ते तुम्ही मागाशी म्हटलात की ड्रिंक करण्याच्या किंवा ऍडिक्शन मध्ये जाण्याच्या अगोदर माणूस वेगळा असतो, ऍडिक्शन झाल्याच्या नंतर माणूस वेगळा असतो, आणि मला असं वाटतं की रिहॅब सेंटर मधून गेल्याच्या नंतर तो मग तिसरा माणूस असेल. हो, ऍक्च्युली तिसरा माणूस म्हणजे जो ऍक्च्युली तो आहे. हा, जो ऍक्च्युली तो आहे, म्हणजे ते जो पोटेन्शियल ह्युमन बिईंग तो बनवू शकत होता तो बनतो. तो इट्स अ ट्रान्सफॉर्मेशन दॅट इज रिक्वायर्ड. करेक्ट. त्याच्यात तर इफ द राईट ट्रीटमेंट हॅज बीन टेकन अँड गिव्हन, इट इज अ ट्रान्सफॉर्मेशन. पुष्कळ लोक येतात जे राहतात सुद्धा आपल्याकडे, पण जे करायचे ट्रीटमेंटच्या वेळी ते नाही करत, ते गो बॅक अँड रिलॅप्स. तर रिलॅप्स इज ऑल्सो पार्ट ऑफ द डिझीज ओनली. स्लिप्स पण होऊ शकतात. म्हणजे रिलॅप्स म्हणजे आपण परत त्याचप्रमाणे प्यायला लागतात. जसं जिथे मी पोचणार, जर मी सपोज मी बंद केले पिणं, फॉर एक्झाम्पल, ट्रीटमेंट घेतले किंवा नाही घेतले, मी बंद केले आणि काही काळानंतर काही भावनात्मक व्यथा, वेदना झाली जे मी डील नाही करू शकला, आणि मी त्यावेळेला माझ्या काउन्सिलरला नाही फोन केलं किंवा मी राईट स्टेप्स नाही घेतले किंवा मी ट्रीटमेंट नंतर फॉलोअप्स नाही ठेवले आणि प्रोग्रामच्या संबंधित नाही राहिलो, आपल्या आयुष्यात जे आपण ते प्रॅक्टिस करायची, जे त्यांनी मला शिकवले, टूल्स आपण देतो टू डील विथ इमोशन्स, द रायटिंग, द मेडिटेशन, दीज आर ऑल टूल्स. इफ यू डोंट कंटिन्यू इट इन युअर रिअल लाईफ, दॅट इज युअर रिअल लाईफ, नो, वेन यू गोइंग बॅक होम, ऑल्सो अ रिअल लाईफ, ते परत प्यायला लागले फुल टू. युजली स्टार्ट होऊ शकते बिअरनी, पण थोड्या वेळानंतर पोचतो ओरिजिनल सबस्टन्स ऑफ चॉईसवरती, आणि त्या गॅपमध्ये किती पिऊ शकत होते ते त्याच्यात पोचायला वेळ नाही लागत. म्हणजे द क्वांटिटी रिचेस दॅट लेवल की मी जे सपोज 1 वर्ष निघून गेला किंवा 5 महिने निघून गेले, तर 5 महिने मी पित असला तर मी कुठल्या क्वांटिटीत पोचू शकला असता आणि माझ्या बॉडीला आणि मनाला किती डॅमेज झालं असतं ते 2 महिन्यात पोचणार किंवा 1 महिन्यात पोचणार. बरोबर. सो त्याला रिलॅप्स म्हणतात. त्यांनी परत ट्रीटमेंट येणं गरजेची असते. करेक्ट. तुम्ही मगाशी बोलताना बोललात की काही टूल्स असतात. सो व्हॉट कॅन बी दोज टूल्स की ज्याने एखादा व्यक्ती प्रिव्हेंट करू शकतो किंवा थोडंसं रोखू शकतो? हे बघा, ते टूल्स दॅट वी
they learn with us in treatment, in the residential treatment. Why are they called tools? Because what are the issues? The main issues are the emotional issues that one has to deal with. One has to identify की आमचे ॲडिक्टिव्ह ट्रेट्स काय आहेत, आमची थॉट प्रोसेस, विचार शक्ती जी आहे, विचाराची रीत जी आहे ती कशी बदललेली आहे इतक्या वर्ष दारूच्या किंवा ड्रग्स घेऊन, कसं बदललेलं आहे, ते सगळं आयडेंटिफाय करण्याची प्रक्रिया जी असते ते लिहायला लागते. आणि ते आपण इमोशन सेपरेटली लिहितो. तर आपल्याला जे आपण, कारण जे काही घडलेलं आहे आपल्या आयुष्यात त्याच्यात आपण काही बदल नाही करू शकत, पण काय आपण कॅरी फोर्थ करतो आपल्या आयुष्यात त्याच्या संबंधित भावना, त्याच्या संबंधित एक भावना, आणि दुसरी गोष्ट आपली अनालिसिस, की मी असं केलं असतं तर असं झालं असतं, मी असं बोललं असतं तर असं झालं असतं, त्यांनी तसं केलं असतं तर असं झालं असतं, त्यांनी असं बोललं असतं तर असं झालं असतं. ओव्हर थिंकिंग. आणि तर जे घडलं ते बाजूला राहते, आणि ही जी ओव्हर थिंकिंग, अनालिसिस, भावना त्या ओव्हर थिंकिंगच्या त्याला जोडून जे उद्भवतात ते सगळं राहतात. बरोबर. त्याचे जे इमोशनल, आणि त्याच्यात जर आपण दारू किंवा ड्रग्स टाकला तर जे आपल्याला रेग्युलर माणूस जो पित नाही त्याला 50 mm स्क्रीन लागणार, त्या माणसाला 100 mm किंवा 1000 mm स्क्रीन वाटू लागणार. तर एक ट्रीटमेंटला आले सबस्टन्स बंद होतो, ती एक गोष्ट. शेअरिंगनी आपली जे आयुष्याचे जे अनुभव आहेत ह्याप्रमाणे जे आपल्या मनाचा जो एक्सपॅन्शन आहे की मॅग्निफिकेशन आहे ते जेव्हा आपण बोलतो किंवा आपण लिहितो तर ती मॅग्निफिकेशन जी असते ना, जे आपण विश्वास ठेवतो त्याच्यावरती, ते तुटून जाते. बरोबर. की अरे खरं काय होतं हे खरं होतं. तर ह्या रीतीने, आणि मेडिटेशन्स, कारण जे आपल्या आयुष्यात कुठलाही इमोशनल वेदना असलो ते आपल्या सेल्समध्ये स्टोअर होतात. मेडिटेशन अशी प्रक्रिया आहे ते जे त्यांनी रिलीज होतं, सेटल होतात. ज्या रायटिंगची प्रक्रिया आहे किंवा शेअरिंगची प्रक्रिया आहे, हे सगळं जे प्रक्रिया आहे ते अबोध मनाला बोध मनात आणण्याची प्रक्रिया आहे. का? कारण ॲडिक्शन इज इन द सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड, नॉट इन द कॉन्शियस माइंड. का मी म्हणते असं? कारण किती वेळा माणूस ठरवतो की मी उद्यापासून बंद करतो, आजपासून क्वचितच म्हणतो ट्रीटमेंट नसला घेतलं तर, कारण आजची स्टॉक आपल्याला ठेवावी लागते. तर पण उद्यापासून बंद करतो. ठीक आहे, उद्या सकाळ झाली, नाही आज नाही पिणार, आज नाही पिणार, आज नाही पिणार. पण एक वेळ झाला, तो पिण्याचा वेळ आला की घंटी वाजली, बरोबर, परत उद्यापासून म्हणतो आणि ते पियाला सुरुवात. किंवा आज मी फक्त 3 ड्रिंक पिणार, आणि नंतर मी बायकोला फोन करणार, बायकोला पिकअप करणार, डिनरला जाणार आणि एक मूवीला घेऊन जाते तिला, आणि मग आपण खुश घरी जाऊ. ठीक आहे. होतं काय, मी 3 ड्रिंक प्यायलो, 3-4च्या नंतर किती प्यायलो काय कल्पना नाहीये. डिनर पॅक झाला, बायकोला फोन केले, बायकोची पण शिव्या ऐकायला लागलं. मग आता तिने शिव्या दिलीच आहे तर मी आणखीन पितो, अजून पितो, पिऊन रात्री 3-4 वाजता परत येणार. काय घडलं? म्हणजे काय? म्हणजे माझी जी व्यसनाधीनता आहे ते माझ्या बोध मनात नाहीये, कारण मला माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. मला जसं प्यायचं मी पिऊ शकत नाहीये. तर द डिझीज जे म्हणतात इज इन द सबकॉन्शियस, विच इज कंट्रोलिंग मी. सो आय हॅव टू मेक इट कॉन्शियस. नो, व्हॉट आय डोंट नो हाऊ कॅन आय ट्रीट? करेक्ट. व्हॉट इज नॉट इन माय अवेअरनेस हाऊ कॅन आय ट्रीट? आय हॅव टू नो. ते कळण्याची प्रक्रिया ट्रीटमेंटमध्ये होतो. बरोबर. आणि इट seems like a lot of fun and games, which is also there with us. With us. I cannot comment for other places because I have not resided in other places, except the place where I was attached to earlier, the NGO. There was a lot of fun and this thing, but it is a very sincere and very serious treatment. Yes. Because it is actually life and death. पिऊन माणूस मरणार नाही, सडणार. आणि जी सडनची प्रक्रिया आहे त्यालाच आपण सिरोसिस म्हणतो, जो लेटर स्टेजमध्ये पोचतो माणूस, जे लिव्हर डॅमेज होतो. इनिशियली फक्त लेवल्स वाढतात एन्झाईम्सचे, मग लिव्हर मोठा होतो, इन्फ्लेम होतो. मग लिव्हर असा ऑर्गन आहे जो रिजनरेट होऊ शकतो. फक्त एक ऑर्गन आपल्या शरीरात असा आहे की जो कापला गेला तरी सुद्धा ग्रो होऊ शकते. म्हणून लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये फक्त डोनरचा पोर्शन ऑफ लिव्हर घेतात. अच्छा. आणि ते आतमध्ये वाढत जातं, नॉर्मल शेप, नॉर्मल लेवलवर पोचतो.
पण पिण्याच्या ॲडिक्शनमध्ये काय होतं, जर ॲडिक्शन नाही थांबवलं, ट्रीटमेंट नाही घेतली, तर ती प्रक्रिया जी दारू आहे शरीरात, इट इज नॉट समथिंग दॅट इज नीडेड बाय द बॉडी. आय एम टेकिंग अन एक्झाम्पल ऑफ दारू. ड्रग्सनी माणूस असं पण जाऊ शकतो, कॅन डाय लाईक दॅट ऑल्सो, डिपेंडिंग ऑन द ड्रग, डिपेंडिंग अपॉन दी ओव्हरडोस. ओव्हरडोसनी माणूस मरतो ड्रग्समध्ये. त्याच्यात सुद्धा शरीर गळतं, मसल्स वेस्ट होतात, जेवण जात नाही, माणूस स्केलेटन होऊन जाते. तशाच प्रकारे लिव्हरच्या सिरोसिसमध्ये लिव्हर एक ऑर्गन आहे जे आपल्या शरीराचा, आपल्या पोटाचा, आपल्या इंटेस्टाईन्सची ब्लड प्रेशर जी आहे त्याच्यात ते कंट्रोल करतो. दारूमुळे लिव्हर इज बिझी ट्राईंग टू थ्रो आउट दी अल्कोहोल. ते इफेक्ट होऊन जी त्याची टिश्यूज आहेत त्याची ते बदलतात, म्हणजे ते फायब्रस होतात. आपल्याला खूप जखम झाली तर कसे स्कार टिश्यू फॉर्म होतो, तसा लिव्हरचा हालत होतो. लिव्हर श्रिंक होतो. इथे श्रिंक झालं की प्रेशर वाढते बाकीच्या ठिकाणी शरीरात. ते प्रेशर कुठे जास्त जाणवतं, आपल्या अन्ननळीच्या खाली आणि आपल्या एनसच्या मोशनच्या तिकडे होतो तिकडे. तर इथे जे नळी वाढतात, जे रक्ताची नळे आहेत ते वाढतात आणि त्यांनी रक्त बाहेर निघायला लागतं आणि त्यांनी रक्ताची उलटी होते. तेव्हा रक्ताची उलटी होते. आणि पोटात जे आहे, आपल्या पोट म्हणजे आपली जे अवयव आहे पोटात, त्याच्या अवतीभोवती पाणी साचते. तर माणूस, तुम्ही आपल्या लहान मुलांना आपण जेव्हा म्हणतो की ड्रॉ मॅन, कसं ड्रॉ करतो, एक डोकं असं, दंडी, एक मोठा पोट, 2 दंड्या पायाला, 2 दंड्या हाताला, माणूस तसा होऊन जातो ऍक्च्युअली. तरी सुद्धा पिणं बंद होत नाही जर ट्रीटमेंट नाही घेतलं तर. जर आपला जो विचार आहे की रक्ताची उलटी झाली किंवा कोमॅटोज झालो तर ते पिणं बंद करणं. आपल्याकडे एक क्लायंट होते, 2-3 क्लायंट होते जे त्यांनी फक्त एक तर वाईनची ॲडिक्ट होते आणि ते आपल्या इकडे येण्याच्या आधीच सिरोसिस होता. 2 वर्षाआधी त्यांना डायग्नोज झाली होती. त्याच्या मधल्या काळात त्यांना रक्ताची उलटी 2-3दा झाली होती. एकदा कोमामध्ये गेले होते ॲमोनिया वाढून. कोमा रिव्हर्सेबल आहे, रिव्हर्स झाले. आपल्याकडे आले तेव्हा त्यांची ते जॉन्डिस्ड होते, पूर्ण पिवळं होतं. आपण खूप रिस्क घेऊन त्यांना घेतले होते ट्रीटमेंटमध्ये. पण त्या वेळेला शी वॉज व्हेरी मोटिवेटेड, दॅट पर्सन वॉज व्हेरी मोटिवेटेड टू कम इन टू ट्रीटमेंट. त्याच्या आधी बंद नाही करू शकलं. ते स्वतः सुद्धा खूप अँक्शियस इंडिव्हिज्युअल होते, पण बंद नाही करू शकलं. पण आमच्याकडे येऊन आफ्टर दॅट ते वारले 6 महिन्यानंतर, पण न वारले, सोबर वारले. असे पण आहेत जे आले, तेच 3-4 वर्षापासून सिरोसिस आहे, रक्ताची उलटी झाली आहे, हॉस्पिटलमध्ये पुष्कळदा गेलेले आहोत, तरी सुद्धा पिणं बंद नाही झालेले आहेत. आपल्याकडे ट्रीटमेंटला येऊन आता 3 वर्ष झाले त्यांना सोबर होऊन, 3-4 वर्ष झाले सोबर होऊन. पण असे पण आलेले आहेत ज्यांना आपण सेव्ह नाही करू शकले, जे आपल्यापर्यंत पोचलेच नाही. असे पण आहेत, खूप सारे असतील असे. हो, ते मी योग म्हणते त्याला, की आपल्याकडे पोचणं सुद्धा आणि पोचून सुद्धा ट्रीटमेंटमध्ये पूर्ण मोटिवेशननी ट्रीटमेंट घेणं, ते पण एक योग आहे. बरोबर. कारण आपल्याकडे वंदनाला किती कॉल्स येतात, दिवसातून पुष्कळ कॉल्स येतात. काही कॉल्स असे असतात की फॅमिलीची अनअवेअरनेस बघा, हम अपने इनको काय म्हणतात जेलमध्ये हमको दाखल करना है किंवा ते शब्द मला सापडत नाहीये, पण इट इज समथिंग लाईक दॅट, की आम्हाला ते डेपॉझिट करायचंय माणसाला, जर टाकायचंय तुमच्याकडे. तर आपल्याला पण असं कधी वाटतं की अरे असं कसं म्हणतोय, पण वी अंडरस्टँड देन भरती करायचं भरती करायचं. पण आपल्याला पण कळतं की त्यांना पण काय नाईलाजाने ते असे शब्द वापरतात आणि त्यांना कुणी गाईड करायला नाहीये, सांगायला नाहीये, म्हणून ते असे बोलतात. पण असे पुष्कळ कॉल्स येतात. बरोबर. आणि मग आपण मोटिवेट करतो की ह्यांना असं करायचं, असं तसं करायचं, की आपल्याकडे येऊन भेटा. तरी पुष्कळ लोक भेटण्यापर्यंत नाही पोचत, फक्त डिस्कस करतात कॉलवरती. पुष्कळ लोक भेटायला येतात तरी सुद्धा राहायला येत नाही. पुष्कळ लोक राहायला येतात पण राहून सुद्धा काही करत नाही. तुमच्याकडे जे येतात त्यांच्यामध्ये तुम्ही काही असं पर्सेंटेज सांगू शकता की एवढे लोकांना ऍडिक्शन फ्री ते होतात, व्यसनमुक्त ते होतात? आय टोल्ड यू, हो, इट इज लाईक 75 to 80% recovery we have seen in more than 20 years, and that is primarily because we have introduced meditative practices जे आहेत. आणि याच्यामध्ये असे काही असतात की सुरुवातीला तर ते ऍडिक्शन फ्री होत आहेत, बट नंतर इव्हेंच्युअली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम परत ऍडिक्शन कडे जात आहेत, असं होत असेल? परत होतात ना. तर that happens when they, as I said, की फॉलोअप नाही ठेवत किंवा जेव्हा गरज असेल तेव्हा फोन नाही करत किंवा ते, तर
दे हॅव लॉस्ट टच विथ व्हॉट दे नीड टू डू. सो तुम्ही असं नाहीये त्यानंतर की देखील हे counseling बघा, करता? ऑफकोर्स त्यांची फॅमिली आपल्याला कनेक्ट करतात ना, तर त्यांना बोलवतात परत. मग बरं. त्यांच्यासाठी रिलॅप्स प्रिव्हेन्शन प्रोग्राम असते. हे बघा, पुष्कळदा फॅमिलीजला किंवा तरी सुद्धा वाटतं, हे पण भ्रम असतं की एकदा रिहॅबमध्ये गेले म्हणजे ते टाईटची सफेदीसारखे वॉशिंग मशीन घालून मध्ये घालून त्यांना असं वॉश अँड ड्राय करून ते बाहेर निघाले की आयुष्यभर काही नाही होणार त्यांना. पण तसं नसतं, तसं नसतं. दे अंडरस्टँड दॅट इव्हेंच्युअली इफ दे हॅव ऑल्सो टेकन हेल्प, मग दे ऑल्सो ते त्यांना पण कळतं ते इव्हेंच्युअली. प्रोसेस ऑफ फ्यू मंथ्स, It is a lifelong. See, ultimately, treatment is not lifelong. Please understand that. But recovery or being sober is a lifelong process. तुम्ही जसं म्हटलात की सोडणं इझी आहे, बट ते कंटिन्यू ठेवणं डिफिकल्ट आहे. सो मे बी ते कंटिन्यू ठेवण्यासाठी त्यांना they have to follow the एक the treatment program in which they get the tools to deal with life, with things in life. They deal with the past in the treatment. They have to deal with the past in the treatment, right? What is the past? What are common emotions? It is fear. ते भीती वाटते किंवा रिझेंटमेंट काय असते की राग जे आपल्या आत आपण साठवून ठेवतो ते असतं रिझेंटमेंट. आणि एक एक्झाम्पल देते, आमच्या एका ओळखीच्या जे होते त्यांनी ते आता मोर दॅन 20+ इयर्स सोबर अँड क्लीन आहेत. त्यांना लहानपणी असं वाटायचं की त्यांची आई त्यांच्या बहिणीला जास्त प्रेम करते आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात आई विरुद्ध एक रिझेंटमेंट जे म्हणतो आपण, मराठीत शब्द मला नाही माहित, द्वेष इज अ व्हेरी हार्श. द्वेष इज हेट्रेड. द्वेष हेट नाही, हेट कॅन बी इन्क्लुडेड इन दॅट. एक रिझेंटमेंट की आई मला प्रेम नाही करत, म्हणजे आई काही सांगेल मी ऐकणार नाही. होऊ शकते खंत. हो, यू कॅन से दॅट. हो, तर काय असतं की आई काही बोलले की मी नाही ते ऐकणार, अभ्यास व्यवस्थित नाही केले, मग इझिली ते नंतर मोठे झाले तर दारू प्यायला लागले, दारूच्या ह्याच्यात गेले म्हणजे ते राग आई विरुद्ध ते राहिलंच. पण ट्रीटमेंटमध्ये आलेत ते, तेव्हा त्यांना कळलं की आईने असं केलं तरी सुद्धा माझा बाकीचे जे मी त्याच्यामुळे माझ्या त्या विद्वेषामुळे माझ्या आतमध्ये जे मी रिबेल झालो आई विरुद्ध, ते स्वतःलाच हानी करत होतो मी. त्याची बोध त्यांना ट्रीटमेंटमध्ये झाला, बरोबर. आणि ट्रीटमेंटमध्ये बोध झाला आणि ते बाहेर निघालात आणि ते आता सुद्धा ते ॲब्सोल्युटली ग्रेट रिलेशनशिप आहे बरोबर. ही वेंट बियॉन्ड दॅट फिलिंग आईच्यावर. असं नाही की आई तसं नव्हती, होतं ते त्यांच्या मनात मुलीसाठी जास्त प्रेम होतं ते, पण ते काही आई वडिलांना होऊ शकतो, असं काही नाही की नाही होऊ शकत. मुलापेक्षा मुलीवर सुद्धा प्रेम होऊ होतं. आईचा काही दोष नाहीये त्याच्यात. पण मुलांनी कसं घेतलं, त्यांनी त्याची जबाबदारी ओळखली त्याच्या आयुष्यात की ह्या माझ्या मनात जो होता राग त्यांनी मी माझ्या आयुष्य कसा उद्ध्वस्त केला आणि बाकी सगळे कसे कारणीभूत झाले, बाकी प्रसंग जे कारणीभूत झाले माझ्या ह्या आयुष्याला उद्ध्वस्त करायला. त्यांनी स्वतःची जिम्मेदारी ओळखली. ब्लेम नाही, स्वतःला दोषी नाही ठरवलं, हे लक्षात ठेवा. स्वतःला दोषी पण ठरवतात लोक. स्वतःला दोषी ठरवणं सुद्धा एक एस्केप असतो. पण स्वतःची जिम्मेदारी घेणं, दॅट इज द राईट वे ऑफ गोइंग अबाउट इट. आणि ते आता इज हॅज अ ग्रेट रिलेशनशिप. तर आपण म्हणूनच आपण आपल्या क्लायंटला म्हणतो की नॉट नेसेसरीली एव्हरी फॅमिली कम्स इन टू ट्रीटमेंट, बट यू हॅव टू बी स्ट्रॉंग इनफ. तुम्ही इतकं स्ट्रॉंग असायला पाहिजे, तुमची रिकव्हरी अशी स्ट्रॉंग असायला पाहिजे, तुम्ही फॉलोअप व्यवस्थित ठेवायला पाहिजे की तुम्ही हलणार नाही जागेवरून. आयुष्य आपण आतापर्यंतच्या आयुष्याचे अप्स अँड डाऊन्स आपण डील केलो. आता पुढचं आयुष्य असं नाही की ना की फक्त गुलाबाचे पानं असणार, बरोबर ना, काटे पण असणार, डिफिकल्टीज पण असणारच. बट यू चूज नॉट टू रन अवे अँड यू चूज टू सिट विथ इट. जे आपण आपल्याला भावना आतमध्ये असतात, जे अनकम्फर्टेबल असतात, त्यांनी एस्केप करायला आपण पीत होतो. रेग्युलर माणूसला पण एस्केप करतो. रेग्युलर माणूस पण बसत नाही आपल्या भावनांबरोबर. फोन करतात इतरांना, त्यांची रडकू गाणी ऐकून आपल्याला वाटतं की अरे माझ्यापेक्षा जास्त त्रास त्याला होतो किंवा तिला होतो, मग मी बरं वाटतं जरा. ओके, बट ॲडिक्शन इज सच अ डिझीज. असा रोग आहे की आपल्या समोर इतका समोर येतो की आपल्याला त्याच्याबद्दल काही करावं लागतं. तर दॅट इज अ काइंड ऑफ बिंग फॉर्च्युनेट ऑल्सो इन अ वे. इनिशियली तसं वाटणार नाही, कारण सोसायटीत जास्त लोक आपल्या जे त्रास असतात की प्रॉब्लेम्स असतात ते असं कार्पेट उचलून खाली ढकलतात. हो ना, बरोबर. पण ह्याच्यात ते नाही करू शकत. इट यू कॅन डू इट एनी मोर. करेक्ट. म्हणून ते ट्रीटमेंटमध्ये यावी लागते त्यांना. बरोबर. So that is what happens. बरोबर. So that is where the treatment is required and that is where the family also treatment is required. So मॅम, तुम्ही ॲडिक्शन किंवा जे व्यसनाधीन आहेत लोक,
त्यांच्यासाठी खूप वर्षांपासून काम करताय. सो मला थोडंसं असं विचारायचं होतं की काही तुमची जर्नी होती का याच्या अगोदरची, काही तुम्हाला इन्स्पिरेशन आहे की या लोकांसाठी काम करण्यासाठी काय इन्स्पायर करते तुम्हाला सध्या? हो, ते मी सांगू शकते, कारण काय कारण होतं आणि नव्हतं सुद्धा. आता मी या फील्डमध्ये 2005 पासून आहे. आमचे जे टीमचे सायकॅट्रिस्ट आहेत डॉक्टर राजीव जयराजानी, ते ह्या फील्डमध्ये 50 वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहेत. म्हणजे एक आयुष्यभर म्हणू शकतो एका तऱ्हेने. तर आणि मला ह्या ह्युमन बिहेवियर किंवा ह्युमन सायकॉलॉजीमध्ये खूप आवड होती, हाऊस होती आधीपासूनच. आणि इनफॅक्ट कॉलेजमध्ये असताना सेकंड इयरपासून मी माझे लेक्चर्स बंक करून त्यांचे क्लिनिक्स अटेंड करायचे. तर त्याला ते इंटरेस्ट माझ्यात दिसलं आणि त्यांना वाटलं की आय हॅव अ पोटेन्शियल ह्या फील्डमध्ये. तर त्यांनी मला इन्व्हाइट केले की तुम्ही जॉईन करा. ह्या ज्या ऑर्गनायझेशनला ते अटॅच्ड होते, ही वॉज अ फाउंडिंग मेंबर ऑफ दॅट ऑर्गनायझेशन 2005 मध्ये. दॅट्स हाऊ आय जॉईन द फील्ड. पण त्याच्या आधी जर मला म्हणायचं असेल तर माझ्या लहानपणी माझे एक मामा होते, त्यांना अल्कोहोलिझमचा रोग होता. तेव्हा ते रोग आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्र काय आहे, मी तर लहान होती, शाळेत होती, पण माझ्या अवतीभोवती जे वयस्कर होते, ॲडल्ट्स होते माझे, त्यांना सुद्धा काही कल्पना नव्हती असं मला उद्भवलं. आणि जेव्हा मी ह्या फील्डमध्ये जॉईन झाली तेव्हा वाटलं की अरे, त्या मामांना त्या काळात मदत मिळाली असली तर ते जिवंत राहू शकले असते. कारण ते वारले, त्यांना TB झाला आणि हॉस्पिटलाइज झाले आणि त्यांनीच ते वारले होते. तर तेव्हा सुद्धा एक हेल्पलेसनेस आपल्याला वाटतं. मग ह्या फील्डमध्ये मी आली असा प्रकारे, असं विचार करत की मी काहीतरी सोशल कॉजमध्ये काम करतोय. आणि मी कधीच असं नव्हतं की आय वॉज अ व्हेरी जजमेंटल पर्सन. असं काही नाही आहे की जशी लोक बघत होते टुवर्ड्स ॲडिक्ट्स, तसं माझी दृष्टिकोन नव्हते. मला माहीत होतं, बिकॉज आय वॉज ऑलरेडी एज्युकेटेड इन द फील्ड, की इट इज नॉट अ डेलिबरेट ॲक्ट, इट्स अ डिझीज. ती बोध होती मला त्यावेळेला. अँड देन वेन आय जॉईन द फील्ड अँड इंटरॅक्टेड विथ द क्लायंट्स, आय रिअलाइज दॅट सम ऑफ द बेस्ट पीपल इन सोसायटी ऑल्सो, बट फॉर देअर डिफिकल्टी इन डीलिंग विथ देअर इमोशन्स, असं होतं. आणि तेव्हा आय गॉट इवन मोर मोटिवेटेड टू वर्क इन द फील्ड. आय गॉट मोटिवेटेड की माझ्या स्वतःचे प्रॉब्लेम्स जे आहेत त्यांनी डील करू, त्याच्यासाठी काउन्सिलिंग घेऊ. आणि मी त्यावेळेला ऑलरेडी ट्रेंड काउन्सिलर आणि डॉक्टर होते, पण जोपर्यंत मी स्वतःचे इश्यूज नाही डील केले तोपर्यंत मी काउन्सिलिंग स्टार्ट नाही केली. आणि मग एकदा स्टार्ट केली तर आय कुड आयडेंटिफाय, आय डोंट हॅव अ सबस्टन्स अब्यूज किंवा ॲडिक्शन बॅकग्राऊंड माझ्या स्वतःचे, पण आय कुड आयडेंटिफाय इमोशनली वेअर द पर्सन इज रिक्वायरिंग हेल्प अँड आय कुड हेल्प बिकॉज आय हॅड वर्कड ऑन मायसेल्फ. तसं होतं माझं. पण आणखीन एक दुःखदायक गोष्ट असं आहे की माझ्या आयुष्यात की मी ह्या फील्डमध्ये असून सुद्धा माझ्याच नातेवाईकांमध्ये काही एक माझा चुलत भाऊ व्यसनानी गेला, 2 भाऊ गेले इनफॅक्ट व्यसनानी. पण एकाचं मला कल्पना सुद्धा नव्हती. ते हॉस्पिटलला पोचले, वारल्यानंतर मला कळलं की ते व्यसनाधीन होते आहे. आणि दुसरे ते आले नाही ट्रीटमेंटमध्ये, ते आपण सांगू शकतो, आणि ते वारले. आता बोलण्याचा अर्थ काय आहे की स्वतःच्या फॅमिलीमध्ये सुद्धा ही गोष्ट इतकी लपवली जाते. मी का म्हटलं आधी आमच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये मी सांगितलं होतं की ॲडिक्शन इज अ लाईफ अँड डेथ डिझीज. सो इन ट्रीटमेंट वी आर डीलिंग विथ लाईव्स who can die or who can head towards death with no comeback, असं मी म्हटलं होतं. का म्हटलं, ह्याच्याच माझ्या स्वतःच्या परिवारामध्ये जर ही गोष्ट इतर फॅमिली मेंबर्सवर कडून लपवून ठेवली होती, जर ही गोष्ट आधी कळलं असतं किंवा काहीतरी करू शकले असते, सेव्ह करू शकलं असतं. एक आयुष्य जो इतका मोठा पोस्टमध्ये होता कंपनीमध्ये, ही कुड हॅव बीन सेव्ड. तर सिक्रेसी is the biggest problem in addiction. कारण का फॅमिली एक तर तो जो पितो तो लपून पितो किंवा ड्रग्ज लपून घेतात की का सोशल शेम असते की लोक मला काय म्हणतील, माझ्याकडे बघून काय म्हणतील. अरे सगळ्यांना माहिती आहे तू दारुडा आहेस, कारण तुमचे जे बिहेवियर आहे ते व्यक्त करतात. बरोबर, ते तुम्ही कितीही समजतं वेन इट रीचेस द स्टेज ऑफ एडिक्शन, कितीही तुम्ही लपवण्याची प्रयत्न करा. पण फॅमिलीजची अशी व्यथा असते की त्यांना पण सोशल शेम असते. ते तर पित नाहीयेत पण त्यांना सोशल शेम वाटतं. म्हणून जे रोगी आहे माणूस, ज्याला व्यसनाचा रोग आहे, त्याला मदत भेटणं हे उशीर होत चालतं. बरोबर. मला ॲडिक्शनवरती अजून एक प्रश्न विचारायचा आहे की एखादा व्यक्ती जेव्हा ॲडिक्टेड होतो
त्याच्या सेक्स लाईफवरती, सेक्शुअलिटीवरती काही परिणाम त्याचा होतो का आणि काय होतो? ऑफकोर्स आय हॅव टोल्ड यू दॅट प्रायमरी 3 जे इमोशन्स आहेत ह्युमन्स बिंगमध्ये, फिअर, रिझेंटमेंट आणि सेक्शुअलिटी असतात. त्यांच्यानी डील कसं करायचं ते आम्ही रिहॅबमध्ये व्हेरी ओपनली आपण डिस्कस करतो. आता सेक्शुअलिटी म्हटलं की आपल्याला वाटतं की ॲक्च्युअल सेक्स, लोकांना वाटतं किंवा जनरल जी आयडिया असते की इट्स ॲक्च्युअल सेक्स, पण सेक्शुअलिटी पायांमध्ये पेक्षा 2 कानाच्या मध्ये असते, कारण ती एक भाव असते. इट्स अ फिलिंग, इट्स ऑल्सो रिलेटेड टू हॉर्मोन्स, हे सगळं असतं. आणि ते लहानपणापासून फ्रॉम इन्फन्सी द सेक्शुअल एनर्जी इज हाय इन अन इंडिव्हिज्युअल. आता काय होतं त्याच्यात, आपण जर सबस्टन्स ॲड केले, ड्रग्ज ॲड केले किंवा एक अल्कोहोलचा संबंधात जर आपण म्हटलं, तर ती पिऊन सेक्स करणं किंवा ड्रग्ज घेऊन सेक्स करणं, त्यांनी आपली सेक्शुअल एबिलिटी वाढते, हा भ्रम असतो. का भ्रम असतो? कारण मेडिकली एका डॉक्टरच्या तऱ्हेने मी जर म्हटलं तर काय भ्रम असतं त्याच्यात, की बिकॉज ऑफ द अल्कोहोल ऑर द ड्रग्ज आपली जी इरेक्शन किंवा एक एबिलिटी टू गेट एक्साइटेडची जी प्रक्रिया असते ती लेंगदन होते, डिलेड होतो, डिलेड रिस्पॉन्स असतो, डिलेड ऑर्गॅझम असतो. तर त्याच्यात वाटतं की मजा येते जास्त. आणि काय असतं, जेव्हा दारू बंद होते किंवा ड्रग्ज बंद होतो आणि कधी कधी ते सेक्शुअल रिस्क घेतात माणूस, रिस्क टेकिंग बिहेवियर विथ सबस्टन्स यूज इन्क्रीजेस ट्रेमेंडसली. म्हणजे विना कॉन्डमची सेक्स करणं किंवा पेड सेक्स करणं विना कॉन्डमची, मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असतात, नॉट सेफ सेक्स प्रॅक्टिसेस असतात, त्यांनी दी अबिलिटी टू फॉल सिक म्हणजे रोग पकडणं, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस जे असतात. HIV ओळख आहे आपल्याला, कॉमनली वाटतं की HIV होणार सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज, त्याच्यापेक्षा भयंकर असतात. हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, हेपॅटायटिस द सिफिलिस किंवा गनोरिया जे आहेत वगैरे. हेपॅटायटिस C असा रोग आहे जो सेक्शुअली ट्रान्समिटेड सुद्धा आहे, हेपॅटायटिस B सुद्धा. काय असतं की जे जर ट्रीटमेंट नाही भेटले एकतर ऑन टाईम, दॅट कॅन प्रोग्रेस टू इदर लिव्हर सिरोसिस किंवा कॅन्सर. and this all starts with unsafe sexual practices with substance use and without substance use. लोक विदाउट सबस्टन्स यूज पण अनसेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस करू शकतात, पण विथ सबस्टन्स यूज चान्सेस आर हायर, कारण आपण आपल्या अबोध अवस्थेत असतात, इन अ वे इंटॉक्सिकेटेड स्टेटमध्ये. इंटॉक्सिकेटेड स्टेटमध्ये असतात, तेव्हा सेक्शुअल एक्साइटमेंट, सेक्शुअल डिझायर वाढते अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अ सबस्टन्स. सो द डिझायर टू हॅव सेक्स अँड देन translate into action also increases. There the unsafe sexual practices can happen. And ते भ्रम जे असते की लॉंगर लास्टिंग आहे, आणि जेव्हा आपण स्टॉप करतो, ट्रीटमेंटमध्ये येतो, तेव्हा जेव्हा ॲक्च्युअल सेक्स इंटरकोर्स एक्सपिरियन्स करतात, तेव्हा आपल्याला कळतं की अरे इट डज नॉट लास्ट दॅट लॉंग, दॅट मीन्स समथिंग इज रॉंग विथ मी. ती एक प्रश्न उद्भवतं की समथिंग रॉंग विथ मी, मला मेडिकली काय प्रॉब्लेम आहे का, मी नपुंसक झालो आहे का, मला काही इरेक्टाईल डिस्फंक्शन झालेलं आहे का, हे सगळं विचार मनात येऊ लागते. त्याची ट्रीटमेंटची गरज आहे, कारण ह्या सगळ्या सेक्शुअल प्रॅक्टिसेसनी आणि जी विचारधारासुद्धा विकृत होऊन जाते. इवन टुवर्ड सेक्शुअलिटी विचारधारा विकृत होतच आहे विथ सबस्टन्स यूज, आणखीन विकृत होऊ शकते इन सेक्शुअलिटी विथ सबस्टन्स यूज. त्याची ट्रीटमेंट पण खूप गरजेची आहे, कारण त्याच्यात येतं गिल्ट, त्याच्यात येतं शेम, त्याच्यात येतं कधी रोग झाला तर त्याचा शेम, हाऊ टू एक्सप्रेस इट, हाऊ टू टॉक अबाउट इट ओपनली, व्हॉट एम आय फेसिंग, माझ्या मनात काय कुंठित भावना झालेल्या आहेत त्याच्या अवतीभोवती. तर त्याची व्हेरी ओपनली एक संवाद आणि एक काउन्सिलिंग विथ एक्सपिरियन्स्ड पीपल ऑर विथ एक्सपर्ट पीपल इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. सो हे किती क्लायंटमध्ये सेक्शुअलिटी इश्यू येतो ॲडिक्शनमध्ये? एव्हरीवन, सगळ्यांमध्ये. इट इज नॉट नेसेसरली फिजिकल, बट इट कॅन बी इमोशनल, इट कॅन बी सायकोलॉजिकल, इमोशनली सायकोलॉजिकल. तर सर्वांना प्रश्न उद्भवतो. दॅट रिक्वायर्स टू बी ॲड्रेस्ड विथ अ लॉट ऑफ सेन्सिटिव्हिटी, केअर अँड कम्पॅशन विदाउट जजमेंट. कारण काय असतं, आपण हे कसं शेअर करू, एक तर माणूस असा असतो की भावना शेअर करण्यात खूप त्रास असतो त्यांना, आणि त्याच्या सेक्शुअलिटी असा टॉपिक आहे अनफॉर्च्युनेटली आपल्या देशात, फक्त आपल्या देशात नाही, जगभरात तसं आहे की लोक खूप ओपनली बोलण्यात
टाळतात. हो. आणि कारण समोरचा माणूस आपल्याबद्दल काय विचार करणार. मी स्वतःला जज करत आहे, तर समोरचा माणूस जज करणारच मला, पण मला हा त्रास पण होतो. तर दॅट एन्व्हायरमेंट हॅज टू बी क्रिएटेड सो दॅट द पर्सन, की तो माणूस विना विचार करता शेअर करू शकतो, ओपन होऊ शकतो, ताकी आपण त्याला मदत करू शकतो मग त्याच्यावर. सो कारण आमच्या अनुभवात मॅक्सिमम रिलॅप्सेस ह्याच्यामुळे पण होतो, सेक्शुअलिटी रिलेटेड इश्यूजमुळे होतो. करेक्ट. किती लोकांचे सेम सेक्स पार्टनर प्रेफरन्स आहे, जे आपण युजली होमोसेक्शुअलिटी म्हणतात, पण करंटली द टर्म इज सेम सेक्स पार्टनर प्रेफरन्स, द करेक्ट टर्मिनॉलॉजी. इट इज नॉट स्टील आपल्या देशात किंवा जगभरात अजून हा एक्सेप्टन्स नाही. राईट. आपल्या इकडे तर खूपच कमी आहे. युरोपियन अनफॉर्च्युनेटली. सो आधी नव्हतं, पण आहे आजच्या काळात कमी आहे एक्सेप्टन्स. पण आता थोडं बदल दिसते मला सोसायटीमध्ये. तरी सुद्धा त्यांचं जे आहे ते इश्यू नाहीये, पण ते प्रेफरन्स आहे. आणि जर त्यांची एक्सेप्टन्स त्यांना वाटतं की त्यांच्या फॅमिलीमध्ये नाही भेटणार आणि ते सबस्टन्स यूजमध्ये जाणार, देन यू कॅन जस्ट इमॅजिन की जे विकृत झालेली भावना आहेत आणि की आणखीन दोषी, कुंठित आणि ग्लानी भरून असतात, त्यांना किती मदतीची गरज आहे. बरोबर आहे ना. आणि मग बायका जे असतात, विमेन हु आर एडिक्टेड टू सबस्टन्स, who get addicted to substance, पुष्कळदा त्यांना they are taken advantage of, they allow themselves to be taken advantage of, कारण the effect of the substance is the same on them also. Correct. मग ते स्वतःला कसल्या नजरेने बघतात आणि बाकीचे लोक त्यांना कसल्या नजरेने बघतात, त्यांची जी प्रॉब्लेम्स आहेत सेक्शुअलिटीला घेऊन ते आणखीन डिफिकल्ट असतात. तर वी आर अ प्लेस, अनत्ता असा रिहॅब आहे की वी डील विथ दिस इश्यू विथ कंपॅशन, विथ लव्ह, विथ केअर, सो द पर्सन गेट्स कम्फर्टेबल टू ओपन अप टू अस, आणि आपण त्यांना मदत करू शकतो ह्याच्यात. बरोबर. या सेक्शुअलिटी पार्टमध्ये एका महिलेचा प्रवास खूप डिफिकल्ट असणार आहे, बिकॉज ज्या सिच्युएशनमध्ये जात असेल, एक पुरुष तरी ओपन अप होतो इझिली मित्रांमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये सांगतो, बट ती स्त्री नाही तेवढा इझिली ओपन अप होत. ती फक्त त्यातून जातीये, स्वतः फेस करतीये आणि परत त्यातमध्ये अडकत चाललीये. हो, बरोबर आहे, तेच होतं. म्हणून दॅट एन्व्हायरमेंट इज व्हेरी, आणि हे तुम्हाला असं वाटतं की पुरुषांना सुद्धा इझी आहे म्हणून. म्हणजे एक सोशल नजरेने पुरुषांना असं सोसायटीने हे दिले, हा तो ही इज अ मॅन, तो पुरुष आहे, तो करू शकतो, म्हणजे ही इज जस्ट लिव्हिंग हिज मॅनलीहुड. वुमन इज अ स्लट, शी इज लेबल्ड ऑलरेडी विदाउट थॉट की काय असतं. आणि द मोर सॅड पार्ट इज द वुमन हरसेल्फ हॅज लेबल्ड हरसेल्फ ऑलरेडी ॲज अ स्लट, जे टर्म असतं. पण टू गेट बियॉन्ड ऑल दीज लेबल्स, अँड असं नाही की पुरुषाला ते इझी असते. लग्न झालेले पुरुष जे असतात किंवा लग्न नाही झालेले पुरुष सुद्धा असतात, त्यांना असं वाटतं की नाही, काहीतरी गडबड आहे, मी कसं ओपन अप, ही समोर बसलेली किंवा बसलेला माणूस मला कुठल्या नजरेने बघणार, काय विचार करेल माझ्याबद्दल. कारण एक सांगू, ॲडिक्शन मध्ये जो ॲडिक्टेड माणूस आहे, जो व्यसनाधीन माणूस आहे, ते स्वतःला खूप जज करतो आधीपासूनच, म्हणून त्यांना वाटतं की समोरचा माणूस सुद्धा मला जज करतो. तर ह्या माणसाला ओपन अप व्हायला किंवा कशाही बाबतीत, ॲडिक्शनच्या बाबतीत सुद्धा, आपल्या स्वतःच्या मनाचे व्यथे वेदनाच्या सुद्धा एक्सप्रेस करायला एक ती एन्व्हायरमेंटची गरज खूप आहे, जिकडे तो एक्सेप्टेड आहे. तुम्ही काहीही बोला, तुम्हाला कोणीही काही म्हणणार नाही, कोणी काही जज करणार नाही, कारण समोरचा माणूस समजतो तुम्ही कुठे आहात. दॅट एन्व्हायरमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी प्रोव्हाइडेड. बरोबर. ती खूप गरजेची आहे. बरोबर. जे आपण म्हणतो की एक पौधा किंवा ते व्हायला एक त्याची मॅन्युअर लागते, पाणी लागते, ऊन लागते, ते सगळं आपण प्रोव्हाइड करायला लागते. बरोबर. सो खरंच अल्कोहोल्समुळे सेक्सुअलिटी किंवा ते इम्प्रूव्ह होतं की ते फक्त वाटतं त्या टाइम पुरतं? ओके, काय असतं की विथ अल्कोहोल सेक्शुअलिटी इट्स अ भ्रम आहे, म्हणजे इट्स नॉट ट्रू. नो, इट इज नॉट ट्रू, इट्स अ मिथ. Sexuality becomes great after drinking. No, it's a myth. Unfortunately, when it becomes addiction, there is an association between sex and drinking also. Without drinking, I cannot have sex. ती एक self talk निर्माण होतो मनात, ते पण होऊ शकते. So all these associations, all these thought processes need to be dealt with by conversation.
अँड थ्रू रायटिंग अँड थ्रू अंडरस्टँडिंग Counselling अँड थ्रू all. काउन्सिलिंग, इंटेन्स काउन्सिलिंग. करेक्ट. विथ ॲडिक्शन अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट मला विचारायचा आहे की आजकाल वीड आणि सिगारेट म्हणजे खूप लोक प्रेफर करतात की सिगारेटपेक्षा वीड किंवा बाकी जसे इट्स नॅचरल, राईट? सो यामध्ये किती खरं आहे? हे खरंच वीड इज गुड फॉर हेल्थ? सी, वीड इज ऑल्सो अ ड्रग. सिगरेटमध्ये निकोटीन आहे, टोबॅको आहे, सो दॅट इज ऑल्सो अ ड्रग, बट इट इज अ लेसर, वॉट यू कॉल एज अ लेसर इव्हल. ही जी मिथक विश्वास आजच्या काळात निर्माण झालेली आहे वीड किंवा मॅरोवानाबद्दल, गांजा आपण म्हणतो मराठीत किंवा कुठल्याही भाषात आपल्या आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये गांजा म्हणतो, जे आपल्या यंग जनरेशनला असं वाटतं की मोस्टली यंग जनरेशन आय वुड से, जे कारण माझ्या अनुभवात असे आलेले आहेत की वीड इज नॅचरल, इट्स अ हर्ब, इट इज गुड, इट मेक्स यू फील गुड, इट रिलीव्स एन्झायटी अँड इट हेल्प्स इन मेक्स मी मोर क्रिएटिव्ह. हे सगळं ऐकायला येतं, वाटतं. पण माझ्या 20 वर्षापेक्षा जास्तच्या अनुभवामध्ये आम्ही पुष्कळ लोकांना ट्रीट केलेलं आहे जे ॲडिक्ट झालेले आहोत मॅरिजुआनाला, वीडला, गांजाला, आणि हे म्हणणं की इट इज नॉन ॲडिक्टिव्ह इज द बिगेस्ट लाय दॅट वन कॅन टेल वन सेल्फ. आणि जे तुम्हाला बोलली जाते किंवा तुम्ही शोधणार तर ते तुम्हाला उद्भवतं की तुम्ही जे शोधता ते तुम्हाला भेटणारच आहे. द इंटरनेट इज फुल ऑफ दॅट. आणि ही जी जस्टिफिकेशन आणखीन मी ऐकू आलं मला की वेस्टर्न कंट्रीजमध्ये पुष्कळ देशात त्याला रेक्रिएशनल यूज लिगलाइज केलेली आहे, आणि काही स्टेटमध्ये मेडिसिनल यूज लिगलाइज केलेली आहे. मेडिसिनल यूज इज अ डिफरंट स्टोरी, बट रेक्रिएशनल यूज इज अ डिफरंट स्टोरी. If one is limited to using whatever recreationally, also eventually the dosage will increase, the use will increase, the quantity will increase, and it has a potential to be highly addictive also. आणि काय असतं की जेव्हा क्वांटम इन्क्रीज होतो आणि द काइंड ऑफ वीड आता मार्केटमध्ये जे भेटतं त्याची जी ॲडिक्टिव्ह कंपोनंट आहे त्याची क्वांटिटी त्याच्यामध्ये खूप जास्त आहे, त्याची पर्सेंटेज खूप जास्त उद्भवली जाते, आणि त्याचं मला कळलेलं आहे. आणि काय होतं की त्यांनी मेंटल हेल्थ इश्यूज येतात. आणि इवन जे वीड इनिशियली, गांजा जे इनिशियली एन्झायटीला कमी करण्याची प्रक्रिया जी असते त्याची, ते विथ कंटिन्युअस यूज इट क्रिएट्स एन्झायटी आणि इट क्रिएट्स पॅरानॉइया. म्हणजे आमच्याकडे क्लायंट्स होते जे फक्त गांजाचे ॲडिक्ट होते. त्यांना असं भास व्हायचं की कोणीतरी बाहेर बोलतोय, कोणीतरी आपल्या अवतीभोवती कोण बोलत असेल माझ्याबद्दलच बोलत असतात, किंवा की हे जे पक्षी आहेत ते ॲक्च्युली ड्रोन्स आहेत, त्यांच्यात ते स्पाय करतायत आपल्यावर. हे एक्झाम्पल्स आहेत जे ॲक्च्युली घडलेले आहेत. आणि जे आमच्या क्लायंट्स जे वीडचे ॲडिक्ट झालेले आहेत ते म्हणतात. ओके. आता वीड युसेज इज नॉट जस्ट इन अ जॉईंट ना, ते गाडीत पण फुकतात, गाडीचे दरवाजे विंडो बंद करून फुकतात, त्याला हॉट बॉक्सिंग म्हणतात. त्याची इफेक्ट जास्त होते, त्रास जास्त होतो. आणि काय द बिगर इश्यू दॅट इज देअर की हे जस्टिफिकेशन आणखीन मला ऐकायला आलेलं आहे की आम्ही तर काय कॉन्फ्लिक्ट करत नाही, जे गांजा पिता फुकतात ते लढाई करायला जात नाही, ते अग्रेसिव्ह होत नाही, ते काहीच अब्युझिव्ह नाही होत, ते शांत बसत चिल करत असतात. हो, पण तुम्ही आणखीन तर काही करतच नाहीये ना, तुम्ही प्रोडक्टिव्ह कुठे आहात? करेक्ट. तुम्ही इनिशियली वाटणार तुम्हाला की यू आर बिकमिंग मोर क्रिएटिव्ह अँड युअर माइंड इज मोर क्रिएटिव्ह, बट विथ कंटिन्युअस कन्सिस्टंट यूज यू स्टार्ट, तुम्ही जे इंटरेस्ट लूज करतात तुमच्या अभ्यासात, तुम्हाला काय काम करायचं असेल किंवा तुमचे काही अम्बिशन्स होते आधी तुमच्या आयुष्यात, ते अम्बिशन्स कुठे गेले रस्त्यात ह्या युसेजमध्ये तुम्हाला कळणार सुद्धा नाही. बरोबर. सो इट्स नॉट गुड. I would not definitely recommend it considering the number of clients I have seen suffering. बरोबर. सेलिब्रिटीज आपल्या कॉमन जे माणसं असतात त्यांच्यावरती परिणाम करतात का, किंवा त्याला आपण इन्फ्लुएन्स होतो का? एक मी म्हणू शकते की सेलिब्रिटीजला आपण ब्लेम करतात टू इन्फ्लुएन्स सोसायटी. कारण ते पब्लिक आयमध्ये असतात. ठीक आहे. अँड दॅट इज अनफॉर्च्युनेट फॉर देम. कारण त्यांच्यापेक्षा जास्त आपले जे जास्त इन्फ्लुएन्शियल लोक असतील समाजात, जसे कॉर्पोरेट हाऊसेस असतात, बिझनेस फॅमिलीज असतात, पॉलिटिकल फॅमिलीज असतात, त्यांच्यात जितके ॲडिक्शन असतात आणि ते जास्त इन्फ्लुएन्शियल आहेत आम जनतेवर,
त्यांना कोण दिसत नाही आणि आपले जे सेलिब्रिटीज आहेत ते बळीचे बकरे बनतात. कारण वी कांट रिअली आयसोलेट अँड ब्लेम देम की दे आर दी ओनली पीपल हू आर इन्फ्लुएन्शियल इन सोसायटी, बिकॉज इफ ते ॲडिक्ट असतात किंवा ते दारू ड्रग्ज घेतात तर त्याचे परिणाम असतात. एक OTT प्लॅटफॉर्मवरती आजच्या काळीत पुष्कळ ड्रग्ज आणि अल्कोहोल यूज ग्लॅमराईज केलेली जाते. ते दाखवत आहेत की ते कॉर्पोरेट हाऊसेस दाखवत आहेत किंवा कुठलाही एक विलेज सिच्युएशन पण दाखवत आहेत. दारूचा बॉटल आणि ग्लास हातमध्ये दिसतच आहे आणि कधी कधी गांजाच्या एक जॉईंट पण दिसते. ते एक लेबल देऊन की दारू पिणं किंवा सिगरेट पिणं हानिकारक आहे फाईन प्रिंटमध्ये देऊन, जस्ट बिकॉज इट इज इलिगल नॉट टू पुट दॅट अक्रॉस, डज नॉट ॲब्झॉल्व्ह यू फ्रॉम द रिस्पॉन्सिबिलिटी. कारण जे सेन्सरशिप नाही आहे, जे आपल्या मूवीजमध्ये नाही इतकं दाखवत, पण OTT वरती जरूर दाखवतात. सेन्सरशिप इतकं नाही आहे त्याच्यात. त्यांनी आपला यंग जनरेशन डेफिनेटली इफेक्ट होतो. आता आय वुड नॉट से जस्ट इंडियन सिरीज, नो, देर आर हॉलिवूड सिरीज, लाईक इफ आय कॅन टेक अ नेम ऑफ वन सिरीज, युफोरिया. तुम्ही नाही बघितलं असेल तर बघा. असं थिंकिंग की इफ एनी अडल्ट सीज दॅट सिरीज यू विल थिंक इट इज सेमी पॉर्न. ओके, वन. And the amount of drug use, substance use that is shown so openly, त्याच्यात इतकं ओपनली दाखवली जाते. आपल्याला वाटतं की हे एज ग्रुप रेस्ट्रिक्शन आपण लावू शकतो OTT वरती. आपल्याला वाटतं की हे आपली जे टीनेजर्स आहेत आपल्या घरात ते त्यांना दिसणार नाही, त्यांना बघणार नाही आपण हे लॉक लावलं तर. पण आजकालचे जे यंग जनरेशन आहे ते व्हेरी स्मार्ट, ते स्मार्टर देनच. त्यांना लूपहोल्स कळतं, कसं बघायचं, कुठे बघायचं, सगळं माहिती आहे त्यांना. आमचे क्लायंट्स जे लहान आहेत, जे आमच्याकडे 18 वर्षाच्या वयात आलेले आहेत, त्यांच्या थ्रू मला ह्याची कल्पना झाली होती आणि त्यांनी ते 14 वर्षाचे होते तेव्हा बघितले पण होते तो सिरीज. वेन आय सॅट अँड सॉ इट, मला वाटलं की हे कसं लहान मुलं किती एफेक्ट होणार. कारण बाळ मन जे आहे ते खूप काय म्हणतात ते, इट्स लाईक अ स्पंज. जे काही दिसतात ते ॲब्झॉर्ब करतो आणि बाय द एज ऑफ 14-15 द ब्रेन इज नॉट डेव्हलप दॅट मच हे समजायला की हे बरोबर आहे माझ्यासाठी किंवा हे बरोबर नाही आहे माझ्यासाठी. ही फरक जाणवायची जी प्रक्रिया असते ते ब्रेनच डेव्हलप नाही झाली आहे तर कशी येणार. बरोबर. म्हणून त्यांना ते नॉर्मल वाटतं. बरोबर. तर नॉर्मल वाटतं तर ते त्यांचं अनुकरण, जे म्हटलं तुम्ही, अनुकरण करण्याची चेष्टा करणार. बरोबर. की अरे ते तिकडच्या शाळेत हे होत असेल, हायस्कूल ड्रामा आहे ते तिकडचे, हायस्कूल तिकडच्या हायस्कूलमध्ये होत असेल हे सगळं, विच प्रॉबली डज नॉट हॅपन त्यांच्या हायस्कूलमध्ये, पण ते डिपिक्ट केलेली जाते. इट्स अ स्टोरी, इट्स अ सिरीज विच इज डिपिक्टेड. पण ते हकीकतमध्ये होत असेल, मग आपण इथे पण मग आपण का नाही करू शकत. यू अंडरस्टँड द इम्पॅक्ट ऑफ इट, ते म्हणते मी. अँड ॲट द सेम टाइम आपल्या यू सीइंग दॅट ते टीव्हीमध्ये ते बघतायत आणि आपल्या फॅमिलीजमध्ये जे अडल्ट पिऊन धुत्त पडतायत किंवा पार्टीजमध्ये जे 70% लोक किंवा 80% लोक पिऊन धुत होतात, नॉट एन्जॉईंग द ड्रिंक, गेटिंग ड्रंक. आणि मला ओव्हर द इयर्स असे पण क्लायंट्सनी म्हटले, यंग क्लायंट्स 18-20, 19-20, before they came into treatment, or whom I've met socially also, kai loka. I'm not saying all people drink, all young people drink. No, there are a lot of people who live sober lives, who drink sensibly, or who live healthily, who choose good stuff in life apart from this. But जे व्यसनाधीन झालेले आहेत त्यांनी म्हटलेले आहेत की what is the fun in drinking if you don't get drunk. बोलतात असे, व्हॉट इज द फन इन ड्रिंक. ते जे ऐकून आपल्याला मला जे ऐकू येते, अरे वेर इज आवर, आय मीन विल दे इवन रीच अडल्टहुड, विल दे इवन रीच अ प्रोडक्ट, की ते आपल्या समाजात काय प्रोडक्टिव्ह व्यक्ती होऊ शकतात का, इतक्या लहान वयात ते बनवू शकतील का, इतक्या लहान वयात ते व्यसनाधीन होत चाललेली आहे पिढी जी आहे, तर काय होणार आपल्या भविष्याचं. पण ॲट द सेम टाइम आय टेल यू समथिंग की इट्स इज व्हेरी इंटरेस्टिंग थिंग की आय गॉट टू नो दॅट देर आर लॉट ऑफ रेव पार्टीज विच आर हॅपनिंग विदाउट ड्रग्स टुडे. रेव पार्टीज आणि ड्रग्स आपण खूप एकत्र पाहतो, पण गोव्यासारख्या जागात सुद्धा रेव पार्टीज, सोबर रेव पार्टीज होत आहेत. देर आर अ लॉट ऑफ यंग पीपल अक्रॉस द वर्ल्ड चूजिंग टू हॅव डान्स पार्टीज अँड योगा पार्टीज instead of with alcohol or drugs. So that gives a lot of hope and lot of faith ki no, there is a shift happening somewhere, however slow असेल, पण ते शिफ्ट होतोय. हेल्थ कॉन्शियस होत आहेत आता, हेल्थ कॉन्शियस होत आहेत आपली यंगर जनरेशन, आणि जे फसतात ते फसतात
करेक्ट. ते आहे. बरोबर. आणि आपल्या इथे पण आहेत हॅपी आवर्स हो. आणखीन फसवायला दुपारच्या वेळी. बरोबर. आणि त्या वेळामध्ये कॉर्पोरेट वगैरे एक्झॅक्टली कॉर्पोरेटवाले तर जाणार नाही, जॉबवाले जाणार नाही, ते कॉलेज स्टुडंटसाठीच बनवलेत ना हॅपी आवर्स इन दी आफ्टरनून. तर हे सगळं विचार करण्याची गरज आहे आपल्या यंग पीपल, यंग जे लोक आहेत, टीनेजर्स आहेत, ॲडॉलसन्स आहेत, जे अडल्टहूडच्या त्या भागात आहे. लाईफ टुडे इज सो मच मोर, किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत आजच्या काळात. माझ्या लहानपणी जे फक्त डॉक्टर, इंजिनियर किंवा BCom BSc बनवू शकत होते, आज तर काय BFA BBA MBA, फायनान्समध्ये क्रिएटिव्ह, लाईफ सायन्सेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जेनेटिक्स, बायोमेडिकल इंजिनिअरिंग किती आहेत. आर्ट, इन कल्चर, इन क्रिएटिव्हिटी, इन सो मेनी फील्ड, सो मच यू हॅव इन लाईफ. किती आहे आयुष्यात जगण्यासारखं. बरोबर. मेक द राईट चॉईसेस. बरोबर. एक लास्ट मेसेज तुम्ही काय द्याल ऑडियन्सला, जे काही युथ असतील किंवा पॅरेंट्स असतील जे पाहतायत पॉडकास्ट आजची, तर त्यांना काय मेसेज तुम्ही द्याल? मी असं म्हणणार की जे व्यसनाधीन झालेले आहेत त्यांनी हताश नाही व्हायला पाहिजे, कारण मदत अवेलेबल आहे. गरज आहे की हे बघणं, की अवेअर होणं की मदत आहे आणि फोन नंबर्स आहेत, हेल्पलाईन्स आहेत. आमच्याकडे नाही येण्याची गरज आहे, डायरेक्टली आलात तर वेलकम, नाही तर कुठेतरी जा जिथे पण ट्रीटमेंट घ्या. ट्रीटमेंटची खूप गरज आहे. बिना ट्रीटमेंटची व्यसनाधीनतेपासून तुम्ही मुक्त होणार नाही. ट्रीटमेंटची खूप गरज आहे याच्यात, कारण तुम्ही सुद्धा स्ट्रगल केलेले आहेत आणि तुमचे जे लव्ड वन्स आहेत तुमच्या फॅमिलीजमध्ये, त्यांनी पण ते खूप स्ट्रगल करत आहेत. एकदा ॲडिक्ट झाले तर त्याचा अर्थ हे नाही की त्यांना मजा येते पिण्यात किंवा ड्रग्स येण्यात. मजा नाही येत. नाही घेतलं ते सजा होते म्हणून ते घेत आहेत. देर इज नो मोर फन लेफ्ट. सो हेल्प इज अवेलेबल. प्लीज ॲक्सेप्ट इट अँड रीच आउट. बरोबर. मॅम, थँक्यू सो मच, तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिला. मी ऑडियन्सलाही विनंती करेल की जर तुम्हाला अजून काही हेल्प हवी असेल, तुमच्या घरामध्ये, तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुम्हाला वाटत असेल की एखादा व्यक्ती आहे ज्याला तुम्ही सावरू शकता, त्याचं आयुष्य तुम्ही सुधारवू शकता, तर मी मॅमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचे वेबसाईट, इंस्टाग्राम हँडल डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करेल. तुम्ही त्यांना रीच आउट करा, काउन्सिलिंग घ्या, ॲटलिस्ट एक कॉल करा आणि डेफिनेटली तुमच्या फॅमिलीमध्ये जो काही व्यक्ती सफर करतोय, जो काही व्यक्ती हा आजार आहे मी म्हणेल की त्यातून तो जातोय सध्या, त्यांना ते फायद्याचं असू शकेल. एक नवीन आयुष्य तुम्ही त्यांना देऊ शकता. मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू गणेश. थँक्यू व्हेरी मच.